ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। पोलिसांकडून ज्या दिवशी तो सुटेल त्या दिवशी आमच्याकडून तो मार खाईल याची मस्ती उतरवली पाहिजे अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। पाहूयात राज ठाकरेंनी काय म्हटलंय। पोलिसांकडनं ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडनं मार खाईल। यांची जी मस्ती आहे ना ही मस्ती उतरवली पाहिजे। यांची सगळी बोटं ज्या दिवशी छाटली जातील ना आणि ज्याला ह्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही ना तेव्हा यांना कळेल हिम्मत कशी होते यांची। याचबद्दल आपण बोलूयात। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे। अजित, दोन मुद्दे। एक तर तू स्वतः कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलला तसे आता त्या स्थिर वाटतात प्रकृतीच्या दृष्टिकोनातनं, आणि दुसरा मुद्दा आता या सगळ्या प्रकरणाविरोधात मनसे देखील आक्रमक झाल्याचं आपण बघतोय। अजित, विशाल, कल्पिता पिंपळे यांना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांच्याशी बोललो मी। त्यांची ह्या दरम्यान त्यांची विल पॉवर जी आहे, म्हणजे एक इच्छाशक्ती जी आहे त्यांची, की आपण जे केलेलं आहे त्यामध्ये त्यातून कसं उभरायचं, कसं पुढे यायचं, हे सतत ते विचार करत होते। आणि त्यांना भेटल्यावरती, मी पत्रकार आहे, मी असं या बाबतीत तुमच्याशी बोलायला आलेलो आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर त्याच म्हटलं की हो मला देखील बोलायचं आहे। आणि हा सगळा आमची चर्चा सुरू झाली। या दरम्यान त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड केला। त्यांनी तू पाहिलं असेल की स्पष्टपणे त्या म्हणता आहेत की अशा भ्याड आल्यानं मी घाबरणार नाही, मी बरी होऊन आली तर पुन्हा अशा कारवाई करणार आणि यांना यांची जागा दाखवून देणार। एका अधिकाऱ्यावरती, ते पण महिला अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीने हल्ला करण्याची कोणाचं साहस होतं कसं? याला चाप बसला पाहिजे, यांना चाप, या गोष्टींना चाप मी बसवणार। म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळी कल्पिता पिंपळे या पुन्हा कामावरती रुजू होतील त्यावेळेस या सगळ्या फेरीवाल्यांचं काही खरं नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही। मुळात अनधिकृत फेरीवाले जे आहेत, जिथे नो हॉकर झोन आहे, ज्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होते किंवा नागरिकांना अडथळा होतो, त्याच्यावर वारंवार कारवाई केल्या जातात। पण आपल्याला माहिती आहे की ग्राउंड लेवलपासून टॉप लेवलपर्यंत सर्व ठिकाणी हात बरबटलेले असतात। याच बरोबरीनं जर फेरीवाले आहेत, पोटावरती त्यांच्या हातावरती पोट आहे, अशामध्ये आपण कारवाई केली तर त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो। अशा विविध गोष्टी आहेत ज्यामुळे या फेरीवाल्यांना जे आहेत ते मुभा मिळते आणि हे माजलेले ते फावलेले आहेत। आणि त्याचाच परिणाम म्हणून कल्पिता पिंपळे यांच्यावरती हा अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। मी जेव्हा त्यांनी असं सांगितलं, तू ऐकलं असेल की मी पाठमोरी होते आणि काहीतरी डोक्यासाठी पाऊस पडतो किंवा असं म्हणून मी हात फिरवला होता, त्याने जो हल्ला केला ती माझी बोटं होती म्हणून माझी तिन्ही बोटं जी आहे ती छाटली गेली। जर माझा हात नसता तर माझ्या थेट डोक्यामध्ये तो वार बसला असता आणि मी जागीच कोसळली असते, त्या ठिकाणीच मिली असते। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तो पुन्हा मला मारत होता, थोबाडीत मारत होता, मला ढकलत होता, माझा सुरक्षा रक्षक मध्ये पडला, त्याचं देखील बोट त्याने छाटलं। आम्ही दोघांनी मिळून त्याला झटकलं आणि जेव्हा गाडीत बसले मी त्यावेळेस मला कळलं की माझ्या हाताची 3 बोटं जी आहेत ती छाटली गेलेली आहेत, खूप रक्त वाहत होतं। तेव्हा मला सूचना झालं, मला खूप वेदना होऊ लागल्या, पण तोपर्यंत मी त्याच्याशी झुंजत राहिली, मी त्याच्याशी वाद घालत राहिली आणि त्याला लांब ढकललं, नाही तर खूप मोठा अनर्थ घडला असता। म्हणजे हे ते सांगतायत, हे सांगतानाच माझ्या अंगावरती शहारा येत होता आणि संताप देखील येत होता। पण त्यांनी हे भोगलेलं आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्वतः अनुभवलेल्या आहेत, ती घटना त्यांच्यासोबत घडलेली आहे। तर त्यावेळी त्यांची नेमकी काय मनस्थिती असेल ह्याचा आपण विचार न केलेलाच बरा। आता खरी परीक्षा आहे ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेची आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची। अशा पद्धतीनं गुंडगिरी प्रवृत्तीचे जे बाहेरून आलेले लोक आहेत ते या ठिकाणी बसून, त्या ठिकाणी ठाण मांडून राहतात, छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात, मोठा व्यवसाय करतात, फेरीवाले बनतात आणि अशा पद्धतीनं आपल्या अधिकाऱ्यांवरती हात उचलतात। याला आळा बसवण्याकरता ठाणे पोलीस आयुक्त, त्याच पद्धतीने ठाणे कमिशनर हे काय करतायत, कशा पद्धतीने यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन असेल हे देखील पाहावं लागेल विशाल। नाहीतर आता फक्त या अधिकाऱ्याने स्वतः झुंज दिली म्हणून या कल्पिता पिंपळे यांचा जीव वाचलेला आहे। या पुढे जाऊन जर एखाद्या अधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि त्याचा जीव गेला तर जबाबदार या सगळ्या गोष्टीला ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे महानगरपालिका ही असेल। कारण का याआधी आपण इतिहास पाहिला तर ठाण्यामध्ये याआधी देखील रिक्षावाल्यांनी, फेरीवाले जे आहेत त्यांनी अधिकाऱ्यांवरती हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। अजित, मी थोडंसं तुला थांबवतोय कारण आपल्याबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। नीलमताई, या सगळ्या घटनेकडे आपण कसं बघताय? कारण
म्हणजे मुळात मुद्दा असा आहे की या फेरीवाल्यांच्या अशा पद्धतीने धाडस होतच कसं हल्ला करण्याचं? एक तर पहिली गोष्ट आपण बघतो की सातत्याने समाजामध्ये आणि बाहेर सुद्धा कुठेही कायद्याने चालणारे नागरिक आहेत, त्याच्या काय मोडणारे कसे महत्वाचे आहेत, त्यांनी कसा दबंगपणा केला याचा आपण एका उदाहरण त्याचं करत असतो. दुसरं, पिंपळे ताईंना जे संपूर्ण मारहाण झाली आहे आणि त्याच्यात त्यांनीच म्हटलेलं की मागच्या बाजूने हल्ला झाला, याचा अर्थ एक कुठेतरी महानगरपालिकेचं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीने हल्ला केलेला आहे. हे बरेच मोठ्या प्रमाणात हे जे येतात लोक, त्यांनी कधी बरेच परप्रांतीय असतात, त्यांनी कधी अशी माणसं मोकळेपणाने फिरताना किंवा एवढी संपत्ती किंवा एवढं खाण्यापिण्याची रेलचेल अशी पाहिलेलीच नसते. आणि त्यामुळे जे दिसेल त्याच्यावर, मोबाईल दिसला तर मोबाईल, महिला दिसल्या तर महिला, कुणावरती हात उचलायला त्यांना काहीच वाटत नाही, कारण अत्यंत लॉलेसनेस, बेकायदेशीर राज्य चालवणाऱ्या प्रांतांमधून बरेचसे लोक आलेले असतात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पाठीमागे कोणीतरी त्यांना गुंड संरक्षण देणारा असतो आणि त्याच्यामुळे तो त्यांना सोडवणार. आता खरं हा जो आहे अमरजित यादव, तुम्ही नाव दाखवता, त्याचे कोणी घेतली केस कोर्टामध्ये याचा शोध मी पण काढते, तुम्ही काढा. तुम्हाला एक दिसेल की ठराविकच लोक त्यांच्या केसेस घेतात आणि केसेस घ्यायला हरकत नाहीये, पण तो प्रश्न असा आहे की असं संरक्षण देत 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 मग उद्या महिला अधिकारी असतील, पुरुष अधिकारी असतील, पोलिसांवर हल्ले याच्यापूर्वी झालेले आहेत. आणि काय होतंय, आपण कळत नकळत, म्हणजे तुम्ही मुद्दाम नाही करणार असं कधी, हल्ला करणारा जो आहे त्याच्याबरोबर ज्याच्यावर हल्ला झाला म्हणजे महानगरपालिके कर्मचारी, त्यांनाच आपण नकळत आरोपीच्या पिंजऱ्यात बसल्यासारखं करतो की यांच्यावर कसा हल्ला झाला. मुळामध्ये असं आहे की याच्याबद्दलचे जे कायदे त्याची अंमलबजावणी आता ठाणे पोलिसांबरोबर मी स्वतः अनेक बैठका घेतल्या गेल्या 6 महिन्यामध्ये. स्वतः तिथे नामदार एकनाथ शिंदे यांचं लक्ष आहे. महापालिकेमधून सुद्धा त्यांचा हा प्रयत्न त्यांनी अडवलं ना, असं नाही केलेलं की कुठे पिंपळे मॅडमनी काहीतरी स्वतः बेकायदेशीर गोष्ट केली आहे. बरोबर. महानगरपालिकांचं काम करतात तर फेरीवाल्यांसाठी जे नियम आहेत, केंद्र सरकारची हॉकर्स पॉलिसी आहे केंद्र सरकारची, त्याच्यानुसार मुंबई असो, ठाणे असो, या महापालिका पुणे असो, या सगळ्यांना काम केलं जातं त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने गुन्हे वारंवार जेव्हा घडताना दिसत आहेत त्याला कारणच हे आहे की इतके लोंढे येत आहेत आणि हे लोंढे आल्यावरती परत त्यांना कळत नकळत फूस देणाऱ्या बऱ्याचशा समाजात प्रवृत्ती आहेत. आणि त्यामुळे तुम्ही याच्यावर सगळ्यांनीच आवाज उठवला, याच्याबद्दल हे महत्वाचं आहे. आता त्याच्यावरती प्रत्युत्तर करताना मला असं वाटतं की हे एक प्रकरण नाहीये, बाकीच्या ठिकाणी जिथे कुठे अशा बेकायदेशीर गोष्टी आहेत त्या बेकायदेशीर गोष्टींच्या संदर्भात संरक्षण त्याला न मिळणं हे खरं त्याच्यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं. नीलमताई, आपल्याबरोबर तुम्ही असेच थांबा. आपल्याबरोबर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ देखील आहेत. चित्रजी, आपण कसं बघताय सगळ्या घटनेकडे? अतिशय भयानक, गंभीर आणि चीड आणणारी घटना आहे की आपण बघितलं राज्यात सध्या काय चाललंय. सामान्यांवर हल्ले आहेत, व्यावसायिकांवर हल्ले आहेत, पोलिसांवर हल्ले. आता तर ती बिचारी प्रशासकीय अधिकारी आहे आणि ती तिचं कामच करत होती, तिची ड्युटी करत होती. पण एवढं कसं काय आपण म्हणू आपण त्यांना की एवढं कसं काय सगळे बोकाळले की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे जे निघालेत ना, असे कायद्यात जे की काय भीती कशी वाटत नाही. आणि अक्षरशः अहो ती काल जे फोटो आले ज्या पद्धतीने त्यांची बोटं तोडण्यात आली, कल्पना करवत नाही आपल्याला. म्हणजे अंगावर शहारे येतात या सगळ्या गोष्टी ऐकल्यावरती. त्या त्यांचं काम करत असताना अशा पद्धतीने हल्ला होणं हे कसलं द्योतक आहे. आणि कशी त्या माणसाला भीती वाटली नाही. त्यांच्या जो लोकलचा, म्हणजे मी आता मुंबईत राहते, मी पाहते की ज्या वेळेला असं काही कारवाई होते त्यावेळेला तिथले लोकल पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा असतात. मग ठाणे पोलीस त्या ठिकाणी अवेलेबल होते का? आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावरती सुद्धा हल्ला झाला. म्हणजे आपण नक्की कुठे वाटचाल करतोय हे बघणं सुद्धा मला वाटतं तितकंच गरजेचं आहे. हे अतिशय गंभीर आहे, हो अतिशय गंभीर. ती बोटांचे जे फोटो आलेत किती भयानक आहेत, ते कल्पना करवत नाही. म्हणजे काल रात्री ज्या वेळेला ही घटना आम्हाला कळली की अशा पद्धतीने एका महिला अधिकाऱ्याचे बोट त्या ठिकाणी तोडली. ती महिला आहे म्हणून गंभीर आहे, परंतु तिथे पुरुष असतात तरीही गंभीरच असतंय. अशा पद्धतीने कोणावरती हल्ला आणि त्याच्यामध्ये कोयत्याने, बरं तो एक व्हिडिओ जो माझ्याकडे आला तो सर्रास असा नंगा नाच जसा चालू आहे अशा पद्धतीने कोयता फिरवतोय त्या मार्केटमध्ये किंवा ती जी काही कुठे जागा आहे ती अतिशय भयानक आहे. आणि याच्यावरती कुठेतरी निर्बंध असला पाहिजे. बरं, एवढ्या सगळ्या घटना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावरती बोलतोय आणि संबंधित लोकांची काही त्याच्यावर बोधभर प्रतिक्रिया येऊ नये हे फार वाईट आहे. किमान जे चाललंय त्याची जबाबदारी घेऊन तुम्ही काय करताय हे तरी तुम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे. एरवी तुम्ही सगळ्या गोष्टी सांगता की नाही,
मग हे तुम्ही सांगू शकत नाही की तुम्ही काय केलंय. लोकांना दिलासा तर देऊ द्या बाबा, आम्ही आहोत तुमच्यासाठी. हे जे राज्यकर्त्यांचं जे काही काम आहे ते काल कुठे होताना आम्हाला दिसलं नाही, आणि त्यामुळे हे अतिशय भयानक आहे की कशा पद्धतीने तिची बोटं तोडली. चित्रवागजी, आपला मुद्दा लक्षात आला. मला नीलमताईंना हा प्रश्न विचारायचा. नीलमताई, कायद्याचा धाक उरला नाहीये का? मुळामध्ये असं आहे, कायद्याचा धाक उरण्यापेक्षा सातत्याने अशा घटना चाललेल्याच आहेत. याच्या पूर्वीच्या गव्हर्नमेंटच्या वेळेला सुद्धा वाळू तस्करी रोखणाऱ्या लोकांवरती हल्ले करून त्यांना जिवंत जाळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे हे गव्हर्नमेंट का ते गव्हर्नमेंट असं राजकारण त्याच्यात आणू नये असं मला वाटतं. दुसरं, नरेश मस्के, तिथले महापौर, त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे हे सातत्याने पत्रकारांसाठी उपलब्ध असतात. तर तुम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारली आणि त्यांनी दिली नाही असं काही होणार नाही. ठाणे महापालिकेवरती परत ठाण्यामधल्या ज्या घोषणा चालल्या आहेत त्याच्यात ठाणं सुंदर करणं, ठाणं सुरक्षित करणं या दृष्टिकोनातून सर्व स्थानिक स्वराज्यांच्या संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाठीमागे सरकारची इच्छाशक्ती आहे. आणि याच्यामुळे असे हल्ले होऊ नये त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये असं राजकारण आणणं हे खरोखर त्याच्यामुळे समाज सगळा नासत चाललाय असं मला वाटतं. आणि म्हणून सगळ्यांनी काही मुद्द्यांवरती एकजूट केली पाहिजे असं माझं याच्यात मत आहे. चित्रवाग, मुद्दा अगदी बरोबर आहे. राजकारण बाजूला ठेवूयात. जे घडलंय त्या विरोधात की त्या माफी होते. चित्रवाग यांचा आवाज काही कारणास्तव आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण डॉक्टर नीलम गोरे यांची देखील या विषयाला घेऊन प्रतिक्रिया जाणून घेतली. आपल्या दोघांचे धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बघूयात की या घटनेनंतर कल्पिता पिंपळे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना काय म्हटलंय. नेमकं आपल्यासोबत काय घडलं, नेमकं तिथे काय झालं होतं, आपण गेलात त्यावेळी? म्हणजे मी कारवाईला गेले होते. ऑलमोस्ट कारवाई म्हटलं कशी चालली म्हटलं बघूया. आणि खाली उतरल्या, मी थोडा वेळ बघितलं आणि नंतर मग कुठून अटॅक झाला मलाच माहिती नाही. आणि अक्षरशः त्याने म्हणजे थोबाटात पण मारलं, तेव्हा मला कळलं कुणीतरी माझ्यावर अटॅक करते म्हणून. आणि मग त्यावेळेला मग दुसऱ्या एकाने येऊन त्याला ढकललं आणि माझी बोटं गेली हे मला गाडीत बसलं कळलं. प्रचंड ब्लिडिंग होत होतं. वाईट याच गोष्टीचं वाटते की आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो. आणि अशा पण ह्या गोष्टीला आम्ही काय हे नाही करणार, आम्ही आमचं कर्तव्य करतच राहू. मॅडम, तुमच्या खरंच या कर्तव्याला खरं सलाम आहे. पण आता हे सगळं घडलेलं आहे, ठीक आहे. आपण ज्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं थोडक्यात की हे सगळं कर्तव्य आणि कशा पद्धतीने पुढे आपण अजून पण पुढे कसं काम करणार. डेझिग्नेटेड असिस्टंट कमिशनर डेझिग्नेटेड ऑफिसर असतो अतिक्रमण आणि या सगळ्यासाठी. आम्ही आमचं त्या दृष्टीने आम्ही प्रायोरिटीज ठरवल्या होत्या की कासारवडवलीला खूपच त्या फेरीवाल्यांमुळे खूप ट्रॅफिक होत होतं. सो म्हटलं कासारवडवलीला संध्याकाळी खूप फेरीवाले बसत, म्हणून ती ॲक्शन मी संध्याकाळी घेतली होती. ते करणं भाग होतं ना, आमचं कामच आहे ते करणं भाग होतं. आणि यानंतर पुन्हा एकदा चित्रवाग यांच्याशी आपला संपर्क झाला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. चित्रवाग, आपण आपला मुद्दा या ठिकाणी पूर्ण करत होतात. मगाशी मला बोलायचं होतं, मुद्दा रेंज नसल्यामुळे बोलता आलं नाही. मला हे म्हणायचंय की मी नीलमताईंचे सगळे मुद्दे ऐकले. प्रश्न कुठल्या सरकारमध्ये काय होतं याचा नाहीये. त्यांनीच आता सांगितलं राजकारण कोण करतंय बघा. तुम्हीच सांगितलं की मागच्या वेळेला वाळू माफियांच्या वेळेला कशा पद्धतीने जिवंत जाळलं गेलं. अहो, जेव्हा झालं असेल तेही वाईट आहे आणि आताच सुद्धा वाईट आहे. पण आता तुम्ही जी ही घटना घडल्यावरती तुम्ही सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहात याची स्पष्टता तुम्ही द्यायला हवी. आणि विरोधकांचं कामच आहे सगळे मुद्दे उपस्थित करणं. त्यामुळे जर अशी घटना, आणि ही तर फारच भयानक घटना आहे, ज्या वेळेला बोटं अशी तुटलेली बघितली, काय जीवाचा थरकाप उडाला, याच्यावरती सत्ताधारी म्हणून तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही लोकांना सांगा ना. आणि आम्हाला जे दिसतंय ते आम्ही बोलणारच आहोत. ते म्हणतात की पत्रकारांसाठी जर ते अवेलेबल होते, कालपर्यंत तर मी एकाची बोटभर प्रतिक्रिया याच्यावरती ऐकली नाही. बोलणं त्यांचं काम नाहीये का? सांगणं त्यांचं काम नाहीये का? विरोधक म्हणून आम्ही आमचे ज्या वेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला ते राजकारण केलं जातं. आणि सत्ताधारी म्हणून तुम्ही तुमची कुठली बाजू त्या ठिकाणी सांगणार नाही आहात की तुम्ही काय करणार आहात, किंवा या घटना आज जी ठाण्यामध्ये घडली ती राज्यात कुठेही होऊ नये याच्यासाठी सरकारकडे काही प्लॅन आहे का? याचं उत्तर नीलमताईंनी देणं अपेक्षित आहे. आणि ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला म्हणतात राजकारण करतात. हे काही बरोबर नाही. आपला मुद्दा लक्षात आला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. चित्रवाग आपल्याबरोबर होत्या, भाजप नेते. त्यांनी असं म्हटलं की सरकारच्या वतीने या सगळ्या घटनेनंतर स्पष्ट भूमिका जी आहे ती समोर येणं फार आवश्यक आहे. काय तुम्ही नेमकं करणार आहात, काय कारवाई तुम्ही करता, याबद्दल हे हल्ले रोखण्यासाठी काही विशेष कायदा जो आहे तो पुढे आणायला हवा का, या दृष्टीने त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. याचविषयी ठाण्याचे महापौर
नरेश मस्के यांनी काय म्हटलंय पाहूया. आमच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे मॅडम यांच्यावरती जो जीवघेणा हल्ला झालेला आहे, अतिशय निषेधात्मक ही गोष्ट आहे. आपलं काम करत असताना, आपल्या कर्तव्यावर असताना अशा प्रकारचं हल्ला होणं हे निंदनीय गोष्ट आहे, निषेधात्मक आहे. हल्लेखोराला सोडलं दिलं जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई होणार. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून आम्ही ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामं असतील, फेरीवाले असतील, जोरदारपणे कारवाई सुरू केलेली आहे. कदाचित याचा परिणाम म्हणून हा हल्ला झाला असेल, परंतु असे कितीही हल्ले केले अधिकाऱ्यांवरती, आमच्या संपूर्ण ठाणे शहर, संपूर्ण लोकप्रतिनिधी या अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे आहे आणि अशा गुन्हे करणाऱ्यांना अजिबात त्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.